नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. अंबड तालुक्यातील आवा येथील खून प्रकरणाला 1 महिना उलटला तरी आरोपी अद्याप फरार. नातेवाईकांची आरोपीला अटक करण्याची मागणी. काय आहे आत्ता स्पेशल रिपोर्ट व सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अंबड तालुक्यातील आवा येथे दिनांक 10 मार्च 2024 रोजी लक्ष्मण जनार्दन सोळुंके व काशीनाथ जनार्दन सोळुंके हे दोघे भाऊ शेतात पाणी देण्यासाठी जात असताना गावातील गावगुंड ज्ञानेश्वर सुराशे, लक्ष्मण गजानन सुराशे, शिवाजी बबन सोळुंके, कृष्णा सुरेश शेरे यांनी शेताजवळ रस्त्यात अडवून काशीनाथ जनार्दन सोळुंके यांना या सर्वांनी चाकूने गळ्यावर वार करून पाठीतही चाकूने वार केले. ही घटना लक्ष्मण सोळुंके यांनी साडेसावंगी येथील नातेवाईकांना फोनवरून सांगितली व माझा भाऊ गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास मदत मागितली. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास उचलत असताना सदरील नातेवाईक बाळासाहेब देठे व सोपान देठे यांना गावातील लक्ष्मण गजानन सुरासे, ओम ज्ञानेश्वर सुरासे, बबन साहेबराव सोळुंके, गोविंद नवनाथ सुरासे, नारायण किसन सुरासे, विष्णू सुरेश शेरे, नारायण सारंगधर शेरे, भगवान सारंगधर शेरे या आरोपींनी लोखंडी रॉडसह धारदार शस्त्राने पाठीत व हातावर वार केले व कृष्णा सुरेश शेरे यांनी बाळासाहेब देठे यांच्या हातावर लोखंडी रॉडने वार केले. त्यात बाळासाहेब देठे यांचा हात फ्रॅक्चर झाला व शिवाजी बबन सोळुंके याने बाळासाहेब देठे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला व संदीप बबन सोळुंके, राम गजानन सुरासे, गजानन रघुनाथ सुरासे, भरत बंडू भुसारे, बाबासाहेब जनार्दन शेरे, बंडू बाबूराव सुरासे यांनी एकत्रित येऊन लाठ्या काठ्याने मारहाण करून गंभीर जखमी करून शिवीगाळ केली व त्या दरम्यान लक्ष्मण सोळुंके यांनी अरे तो मेला ना असे म्हटले. असं म्हणताच डोक्यात गंभीर दुखापत करून हे सर्वजण आरोपी पळून गेले. या प्रकरणात काशीनाथ जनार्दन सोळुंके नावाचे व्यक्ती त्यांच्या गळ्यावर चाकूने वार झाल्यानं छत्रपती संभाजीनगर येथील MIT हॉस्पिटलमध्ये 5 दिवस उपचार घेतला व त्यानंतर तब्येत अधिक सिरियस झाल्यानं त्यानंतर फिनिक्स हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदरील घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सदरील मयत व्यक्ती काशीनाथ जनार्दन सोळुंके यांचे बंधू लक्ष्मण सोळुंके यांनी व्यक्त केली. घटनेला 1 महिना उलटला तरी अद्यापही सदरील घटनेतील मुख्य सूत्रधार ज्ञानेश्वर रघुनाथ सुरासे, नारायण सारंगधर शेरे, बबन साहेबराव सोळुंके, गोविंद नवनाथ सुरासे व संदीप बबन सोळुंके, राम गजानन सुरासे, गजानन रघुनाथ सुरासे, भरत बंडू भुसारे, बाबासाहेब जनार्दन शेरे व बंडू बाबूराव सुरासे हे सर्व आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी सदरील मैताचे नातेवाईक व तक्रारदार बाळासाहेब देठे यांनी व्यक्त केली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.